कोण घाडगे काय विचारताय? अहो तुम्हाला घाडगे माहित नाहीत? तुम्ही ठाण्यात नवीन आहात का? की ह्यापूर्वी तुम्ही ठाण्यात दागिना खरेदी केला नाहीत? अहो घाडगे म्हणजे ठाण्यात मोठं प्रस्थ आहे. आता ना नवीन डीपी मी हाच ठेवते. काय शामराव? अहो काय गुरुजी, अहो किती उशीर. अण्णासाहेब केव्हाची वाट पाहतात तुमची. चला बरं लवकर, चला चला या. हे काय गवत आणि दुर्वा याच्यातला फरक कळत नाही तुम्हाला? चांगल्या दुर्वा काढून आणा. नमस्कार अण्णासाहेब. या हिरे आणि चांदी यांची पारख करण्यात माझा हात कोणी धरणार नाही, पण माणसांची पारख आमच्याकडून कशी चुकते कळत नाही. काय हो गुरुजी, तुम्हाला उशीर कसा झाला? मुहूर्त तुम्ही काढला होता ना? मग गाडग्यांना दिलेला शब्द आणि वेळ ही दोन्ही महत्वाची असते आणि ही दोन्हीही पाळली गेलीच पाहिजे. अहो पण अण्णासाहेब, पूजेची सगळी तयारी झालेली आहे. आपण लगेच पूजेला सुरुवात करूया. तेवढं पंचामृत आणि नैवेद्य दिसत नाहीये. म्हणजे आमच्याकडून हलगर्जीपणा झालाय तर? अजून पंचामृताची तयारी नाही झाली. आईचं लक्ष कुठे आहे? का तिने निवृत्ती जाहीर करून टाकली आहे? आई, आपण दागिने फक्त पूजेसाठीच का बाहेर काढतो? म्हणजे आपण सगळेजण एरवी का नाही घालत ते दागिने? आपल्या घाडगेंच्या घरात एवढं सोनं आहे, एवढे दागिने आहेत, पण आपल्याकडे बघून तसं वाटतंय का? हा, पण ऍटलीस्ट सेल्फी काढण्यापुरते तरी द्यायला पाहिजेत ना आपल्याला. वा, काढूया. हा, सगळ्यांचे तुमचं काय ते सेल्फी का काय ते काढूया बरं का. अगं पूजेचं काय, पुढच्या वर्षी सुद्धा होईलच की. आणि तसही अजून पूजेची पूर्ण तयारी झाली कुठे? हा, कसू दे, द्या द्या हो. अगं सासून केलं काय आणि सुनेनं केलं काय, पूजेची तयारी करणं महत्वाचं. काम व्यवस्थित आणि वेळेतच झालं पाहिजे. जमेल हो, तुम्हालाही जमेल. अगं भाग्यश्री, दाणे सोलून झाले का? आई, हेच म्हणते मी की निदान अक्षयसाठी तरी एखादी शहाणी सून आणावी लागेल या घरात. वसुधा, अगं असं बोलू नये. तुझ्यातही दोष आहेत. मी तुझी सासू आहे, तरी तुझी उणीधुणी कधी काढलीत का? नाही. बर मला एक सांग, शहाणी सून म्हणजे नक्की काय ग? म्हणजे ताक झालंय का हे? भाग्यश्री, हेच म्हणते मी की तिला घरातलं सगळं काम आलं पाहिजे. म्हणजे माझी भाची नाही का केतकी,
तिला घरातलं सगळं काम येतं. छान हो छान. बर, ह्या विषयावर अण्णांशी तूच बोलशील ना? तसं नाही ग, म्हणजे काय की माझ्याकडून कमी जास्त बोललं जाईल ना, आणि तुझ्या भाचीला ह्या घरात सून करून आणण्याचं तुझं स्वप्न तुटायला नको हो. काय आजची पूजा निर्विघ्नपणे पार नाही पडली ना, तर माझ्याच मनात टोचत राहील. एका छोट्या घरापासून सुरुवात करून आज अगदी प्रत्येकाला स्वतंत्र खोली असेल एवढं मोठं घर दिमाखात उभं आहे. आजच्या दिवशी घाडग्यांच्या घरातल्या सर्वात धाकट्या मुलाकडून या वास्तूची, वास्तू पुरुषाची पूजा केली जाते. आज हा मान आमच्या धाकट्या नातवाला अक्षयला मिळणार आहे. अहो पण अण्णासाहेब, अक्षय आहे कुठे? सोहळं नेसून तयार होत असेल. बाकी सोहळ्यात अक्षय अगदी राजबिंडा दिसेल हो. हे सोहळा तर तूच घाल. मी काय काय बोलतेस काय तू दादा? नाही तर अक्षयला शोधून आण ना. मी नाही, मला खात्रीच होती हे असं घडणारच होतं. आज सकाळी पंचांग बघितलं तेव्हाच कळलं अक्षयचा राहू वक्रस्थानी आहे. तुला माहिती होतं तर मग बोलला का नाहीस? अरे बाबा, तेच सांगायला त्याच्या खोलीत गेलो, तोपर्यंत अघटित घडलं होतं, तो निघून गेला होता. कमाल आहे, आपल्याला पूजेला बसायचं हे माहित असून सुद्धा असा न सांगता कसा काय गेला रे तो? शेजारच्या परांजप्यांना ठाऊक असेल हो आपला अक्षय कुठे गेलाय ते. काय माई, अहो तो मला नेहमी सांगून जातो, पण नेमका आजच सांगून गेला नाही. असं होईल का ग? एके दिवशी आपल्याला कुणालाही न सांगता हा लग्नच करून आपल्या समोरून उभा राहील काय? मग तेव्हाही तू असंच म्हणशील. काय करणार, पदरी पडलं, पवित्र झालं असं मानून आपण त्याला होकार देऊ नाही का? माई, अहो खरंच चुकलं माझं, पण आता अण्णांना कळलं तर? काय अक्षय कुठे गेला हे तुम्हाला माहित नाही? नाही. आणि निर्लज्जासारखे तोंड वर करून सांगताय मला. गाडगेंच्या घरात आजही परंपरा पाळल्या जातात, कायम राहील, आणि त्या मोडण्याची हिंमत कुणीही करायची नाही. 5 मिनिटाच्या आत मला अक्षय हवाय. काय करताय? सोड दादा, अक्षय. विचार करतोयस का तू? अक्षय काय नको दादा, ऐक ना. मी अजिबात बोलू नका. दादा, अक्षय प्लीज टेल हर दादा नको ना दादा, राडा होईल यार. ऐक ना. चल उतर तू. प्लीज एकदा विचार कर दादा. चल उतर. चल 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 चल. ये. चल गप्प बस. अक्षय ए. अण्णा, कुठे सापडला हा? आणि हा काय प्रकार आहे? कोण आहे ही मुलगी? अण्णा मी सांगते, तलाव पाळीला बसले होते हे दोघं, आणि ही मुलगी अक्षयची गर्लफ्रेंड आहे, कियारा सावंत. A201 स्वप्नपूर्ती माझीवाडा. शामियाना म्हणून येऊरला जे हॉटेल आणि बार आहे ना, त्याचे मालक महेश सावंत, हिचे बाबा. डॅडी, हे ग बिचारी, धड कपडेही नाहीत तिच्याकडे घालायला. हिच्याकडे बघूनच कळतंय हिच्यावर झालेले संस्कार सुद्धा किती तोकडे झाले असणार. माझी ओढली.
फिरा इकडे आता. तुमच्या मुलीला म्हणाव, दिवा स्वप्न पाहू नकोस. आमच्या अक्षयचा नाद सोडून दे. आमच्या घराण्याशी संबंध जोडण्याची हिंमत केलीच कशी तिने? आमच्या घराण्याचं आज ठाण्यात नाव आहे. दागिना मग तो कुठलाही असून देत, लोक आमच्याकडे येतात कारण आमच्या नावामागे विश्वास, परंपरा, सभ्यता आहे. आम्ही व्यापार करतो पण आमची पातळी सोडत नाही. अक्षय, तू का सायलेंट मोड मध्ये उभा आहेस? स्पीक अप डॅम इट. सांग ना या सगळ्यांना दॅट वी लव्ह इच अदर मॅन. मग मी माझ्या बाबाला सांगितले तर तू का नाही? व्हाय कांट यू टेल युअर पीपल? अक्षय, अक्षय, तोंड वर करून बोलायचे संस्कार आमच्या घराण्यात होत नाहीत आणि म्हणूनच महत्वाचे निर्णय आमच्या घरातली वडीलधारी मंडळी घेतात. ओ पण किती ओल्ड फॅशन थॉट्स आहेत हे. पण अचूक आहेत ते. आपल्या बार मध्ये सुद्धा असे कस्टमर येतात आणि मोठ्याने बोंब बोलतात. ओ सावंत, आमच्याच घरात येऊन आम्हाला अक्कल शिकवू नका. काय ते कपडे, काय ती केसाची वळणं, काय ती बोली. आमच्या घरच्या बायका बघा कशा घरंदाज आहेत. चल बेटा, या अशा फालतू माणसांच्या नादाला नाही लागायचं आपल्याला. हो, ए आवाज खाले गाडग्यात. अक्षय, अक्षय बोल. चल अक्षय प्लीज काहीतरी बोल. आता तरी बोल अक्षय. हीच वेळ आहे आता. कधी बोल अक्षय. अक्षय से समथिंग. चल अक्षय चल. घाडगे घाडगे सोन्या चांदीचे वाडगे. ओ अरे वजे काका तुम्ही? मनोहर प्रभुणे चक्क वेळेच्या आधी. हो, माझ्या पुतणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. या बाबतीत हलगर्जीपणा करून चालत नाही. बरं चला जायचं. चला चला चला. हो, चला चला. नमो प्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः. ओम शांति शांति शांति. प्रत्येकाची स्वतंत्र बेडरूम असेल. आणि शिवाय हे ज्वेलरीचा व्यवसाय म्हणजे सोन्या चांदीशी संबंध. आमच्यासारख्या आयुष्यातून रिटायर्ड झालेल्या माणसाला हे म्हणजे काय हो, गडगंज श्रीमंती वैभवच नाही का? नाही नाही, म्हणजे हे माझ्या मुलीच्या म्हणजे पुतणीच्या पोटची नसली म्हणून काय झालं, माझ्या मुलीसारखीच माया केली ना. तिच्या सुखासाठी काय वाटेल ते करायची तयारी आहे माझी. हो चला. हो चल. तू आता गरज नसताना उघडली नाहीस तरी चालेल, पण या घरात अमृताचं लग्न जमू दे. सोन्याचं हँडल लावीन तुला. हा चल. ज्येष्ठांचे शुभाशीर्वाद.
का अण्णासाहेब? हो या वजे, परवानगी कसली विचारताय? या. या, बसा. अहो, आमच्या घरातली सगळी लग्न जुळवणाऱ्याला नाही म्हणायची हिंमत आहे का कोणाची? बरं अण्णासाहेब, हे मनोहर प्रभुणे. नमस्कार. बस बस. मी यांच्याविषयी तुमच्याशी बोललेलो आहेच. अत्यंत सज्जन माणूस. यांची पुतणी वा, सर्व गुणसंपन्न आहे. रूपाने उजवी, सगळ्यात तरबेज, आणि असं असूनही सुशील. अहो, कलागुण आणि मनमिळावू स्वभाव याचा संगम आहे ती. जणू काही या घरची धाकटी सून होण्यासाठी जन्माला आलेली. अण्णासाहेब, तुम्ही फोटो बघता ना? माई, तुम्हीच बघा. माझी बच्ची हिच्यापेक्षा कितीतरी उजवी आहे. विचारताय कोण आपल्याला? आम्ही काय सांगितलं तर आपलं तेच. उद्या सगळं बिघडलं ना तर मग म्हणू नका अगो बाई आमची निवड चुकली असं नका म्हणू. वसुधा, यांच्या निवडीवर शंका आहे का? आणि अगं, जसं आम्ही आमच्या सुनांना गुणदोषांसकट स्वीकारलंय ना, तसं तुम्हीही स्वीकारा. माई, फोटो तुम्हीच बघा. शेवटी सगळ्या सुना तुमच्या हाताखालतीच येणार आहे. मला आणि मृदुलाला पसंत आहे असं समजा. अगं बाई, तुला न विचारताच मी सांगितलं. नाही अहो, तुम्हाला पसंत आहे ना? अगं, पण ती तुझी सून होणार आहे. हो, अक्षयला एकदा. सुनबाई, मगाशी झालं तेवढं पुरे झालं. आम्हाला मुलगी पसंत आहे. अर्थात आधी पाहिल्याशिवाय 100% होकार कळवू नका. उद्याच येतो आम्ही तुमच्याकडे मुलीला बघायला. हो हो हो, केव्हाही. म्हटलं नव्हतं, घाटगेंच्या घरात माझ्या शब्दाला सहसा डावललं जात नाही. हो. गाडग्यांच्या तोलामोलाचं स्थळ असेल ना तर नक्कीच. नाव काय म्हणाल मुलीचं? अमृता. अमृता प्रभुणे. हा खडा खोटा आहे. काय? हा पाचू नाहीये. म्हणजे बेबी आत्या, प्रत्येक चकाकणारी वस्तू सोनं नसते ना. अगं काही काय बोलतेस? अगं हा पाचू आहे अमृता. अगं हा पाचू काय, मला वाटलेला हा ग्रीन झिरकॉन तरी असेल, पण तोही नाहीये. झिरकॉन बिरकॉन नाही 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 बाई, मला ना या झिरकॉन फिरकॉन मधलं काही कळत नाही. मी खरं सांगते तुला. हे बघ, ऐक ना, मला कळेल असं काहीतरी सांग. हा, म्हणजे मला माहितीये तू खडे तज्ञ आहेस, पण आमच्यासारखं सामान्य माणसाला यातलं काही कळत नाही बाई. आत्या, त्याला जेमॉलॉजिस्ट असं म्हणतात. काय म्हणतात? जेमॉलॉजिस्ट.
एनिवे मुद्दा हा आहे की हा खडा पाचू नाहीये. नाही ग, असं नको म्हणू ग. अगं खरं तेच सांगते मी आत्या. कुणीतरी खोटा खडा तुझ्या गळ्यात मारला. अगं नाही नाही, शक्यच नाही अगं. अगं नाही नाही, हा चांगला 5,000चा आहे. पण मी या खड्यासाठी 555 रुपये दे. किती? 555. आणि ते सुद्धा बेमालूम पॉलिश केल्याबद्दल. सॉरी आत्या, पण तू ज्या कुठल्या माणसाकडून तो घेतलेला आहेस ना, त्यांनी ठार फसवलंय तुला. नाही 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 नाही, शक्यच नाही ग, शक्यच नाही. माझी फसवणूक होणं शक्यच नाही अगं. ही अंगठी आहे ना, मी घाटगे अँड सन्स मधनं घेतलीये. हा, आपण एक काम करूया, त्या दुकानात जाऊया आणि तिथेच हा खडा पाचू नाहीये हे सिद्ध करून नाही दाखवलं ना, तर नाव लावणार नाही अमृता प्रभुणे. घाटगे अँड सन्स काय बघतेच.